नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीचे फायदे पाहणार आहोत. आपण निरोगी कसे राहू शकतो हा विचार आपल्या मनात अनेकदा येतो. निरोगी आणि रोगमुक्त जीवनशैली म्हणजे संतुलित जीवन जगणे. निरोगी खाण्याच्या सवयी, वेळेवर झोपणे, जास्त पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, ताण कमी करणे, योग्य झोप घेणे तुमचे मन सकारात्मक ठेवते. हे फक्त आहार आणि व्यायाम नाही. निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैली ही एका दिवसाची नोकरी नाही. यामध्ये तुमचे जीवन अधिक आनंदी, निरोगी आणि योग्य बनवणाऱ्या छोट्या प्रयत्नांची मालिका समाविष्ट आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे? सर्वसाधारणपणे बहुतेक जण सहमत असतील की निरोगी व्यक्ती निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीचे पालन करते, धूम्रपान किंवा मद्यपान करत नाही, निरोगी वजनावर असते, संतुलित निरोगी आहार घेते, सकारात्मक विचार करते, नियमित व्यायाम करते आणि चांगल्या जीवन संतुलनाचा फायदा घेते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे? निरोगी जीवनशैलीचे फायदे अनेक आहेत. हे तुम्हाला निरोगी ठेवते आणि तुम्हाला अधिक सक्रिय बनवते. निरोगी जीवनशैली तुमचे मन आनंदी ठेवते. निरोगी जीवनशैली तुम्हाला सक्रिय ठेवते. निरोगी जीवनशैली तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवते. निरोगी जीवनशैलीमुळे तुम्हाला कमी काळ टिकणारी प्रतिकारशक्ती मिळते. याशिवाय निरोगी आणि रोगमुक्त जीवनशैलीचे पालन केल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, मानसिक समस्या, कमी प्रतिकारक शक्ती, पोटांच्या समस्या, जुनाट पाठदुखी, पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग, महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या, गर्भधारणा, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे होणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते. आता आपण पाहू निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीसाठी सोप्या टिप्स. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीची व्याख्या चांगल्या आरोग्याची व्याख्या केवळ रोग आणि दुर्बलतेचा अभाव नसून संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था अशी करते. निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीच्या सवयी खालील पैलूंना एकत्र आणण्यावर लक्ष केंद्रित करतात. आपण निरोगी कसे राहू शकतो? निरोगी जीवनशैलीचे काही नियम पाळा. निरोगी खाण्याच्या सवयी, नियमित व्यायाम, योगा, शरीराचे वजन नियंत्रित करणे, पुरेशी झोप घ्या, धूम्रपान निषिद्ध आणि भावनिकदृष्ट्या आनंदी असणे. योग, जीवनशैली आणि आरोग्य. आजच्या जगात योग ही जीवनाची गुरुकिल्ली आहे. योगामुळे ताण कमी होऊन चांगल्या आरोग्य सवयींचे पालन करून आणि मानसिक, भावनिक आरोग्य, झोप आणि संतुलन सुधारून सामान्य आरोग्य सुधारण्यास मदत होते. योगिक जीवनशैलीमध्ये आपला दृष्टिकोन, सवयी, आहार, विचार आणि सामान्य जीवनशैली बदलणे समाविष्ट आहे, जेणेकरून ते योगाच्या तत्त्वज्ञान आणि नीतिमत्तेशी अधिक सुसंगत असेल. जरी आपल्या सर्वांची योगिक जीवनशैली राबवण्याची एक अतिशय वैयक्तिक पद्धत असेल, तरी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी आपण सर्वजण पाळू शकतो. निरोगी जीवनशैली कशी पाळावी हे पाहू. निरोगी जीवनशैलीचे फायदे आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. निरोगी जीवनशैली तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवते. निरोगी जीवनशैली तुम्हाला मानसिक संतुलन देते. निरोगी जीवनशैली तुम्हाला सक्रिय ठेवते. निरोगी जीवनशैलीमुळे तुम्हाला कमी वेळ टिकणारी प्रतिकारशक्ती मिळते. यासाठी आपण काही सवयी पाहू. नाश्ता चुकवू नका. वेळेवर जेवा. भरपूर पाणी प्या. दररोज 2 ते 3 लिटर पाणी. दररोज किमान 30 मिनिटे नियमित व्यायाम करा. धूम्रपान, मद्यपान टाळा. पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. पुरेसा सूर्यप्रकाश मिळवा. ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. आता आपण पाहू निरोगी राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा.
तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहार म्हणजे संतुलित आहार. तुमच्या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात असायला हवी. निरोगी राहण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा हे खालील टिप्स तुम्हाला सांगते. नाश्ता करा. दररोज 2 ते 3 फळे खा. दररोज 2 ते 3 कप भाज्या खा. दररोज 2 ते 3 कप दूध, पनीर, दही, मट्टा, छास इत्यादी संतुलित प्रमाणात द्या. दररोज 2 ते 3 कप तृणधान्य, रोटी, पराठा, पोहे, रवा, कॉर्नब्रेड, शेंगदाणे, सूप, सॅलड, पफ्ड राईस इत्यादी संतुलित प्रमाणात खाऊ शकता. महत्त्वाचे, नेहमी संतुलित आहार घ्या. वेळेवर जेवा. नेहमी हलके जेवण घ्या. गरजेनुसार पौष्टिक पूरक आहार घ्या. आता आपण पाहू निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैलीसाठी दिनचर्या. निरोगी शरीर आणि मनासाठी सर्वोत्तम दैनंदिन दिनचर्या तयार करण्यासाठी या सोप्या निरोगी सवयींचा समावेश करा. 1. लवकर उठा. निरोगी जीवनशैलीचे महत्त्व लवकर उठण्याशी संबंधित आहे. कार्यक्षमतेच्या बाबतीत लवकर उठणारे निःसंशयपणे उशिरा उठणाऱ्यांपेक्षा जास्त असतात. सुरुवातीच्या काळात स्नूज बटन दाबून पुन्हा झोपी जाणे अधिक सोयीचे वाटू शकते. दुसरीकडे सुविधा हा नेहमी सर्वोत्तम पर्याय नसतो. लवकर उठल्याने तुमच्या दिवसात तासांची भर पडते आणि तुम्हाला अधिक आरामदायी सुरुवात करण्यास मदत होते. जे लोक लवकर उठतात आणि सकाळी लवकर सुरुवात करतात त्यांना न उठणाऱ्यांपेक्षा नेहमीच फायदा होतो. अधिक कार्यक्षमतेव्यतिरिक्त लवकर उठण्याचे इतर अनेक फायदे आहेत. 2. तुमच्या त्वचेवर थोडा सूर्यप्रकाश घ्या. आजकाल उन्हात बाहेर पडणे ही सर्वात कमी लेखली जाणारी क्रिया आहे. तथापि तुम्ही त्याचे महत्त्व दुर्लक्षित करू नये. म्हणून तुमच्या वेळापत्रकात उन्हात बाहेर जाण्यासाठी आणि व्हिटॅमिन डी आणि ताजी हवा घेण्यासाठी वेळ काढा. बाहेर घालवलेल्या काही मिनिटांनीही तुम्हाला खूप बरे वाटेल. 3. नियमित अंतराने पाणी प्या. तुमच्या शरीराच्या वजनाच्या 70% पाणी असल्याने तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि दिवसभर योग्यरित्या कार्य करण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. म्हणून हायड्रेटेड राहण्यासाठी नियमित अंतराने पाणी पिण्यास विसरू नका. खराब दिवशीही हायड्रेटेड राहिल्याने तुम्हाला बरे वाटेल. जर तुम्हाला पाणी पिण्यास विसरण्याची सवय असेल तर अलार्म किंवा ॲप वापरून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.